ब्रेकिंग न्यूज आहे। छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या बंडखोरीवर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ही निवडणूक महायुती म्हणून लढण्याबाबत सूचना केलेली असताना बंडखोरी करणं योग्य नाही असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणतात अशी माहिती आहे। पक्षश्रेष्ठी म्हणतात आपल्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेण्याबाबत सूचना करून सुद्धा सत्तारांनी मित्र पक्षाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे। तसंच सत्तार यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुद्धा पक्षांतर्गत नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याबाबत छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांच्या बैठकी होणार होत्या। मात्र आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। अद्याप बैठकीसाठी निरोप न आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय सांगाल? अब्दुल सत्तार यांनी आपल्या मनातली खतखत बोलून दाखवली, मात्र आता त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं कळत आहे। काय अपडेट्स? आपण बघतो की विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये आपापसामध्ये जुंपल्याची स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। विशेषतः आपण बघतो की शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात तुटुंब आणि रक्तपेढी जी आहे ती दिसून आलेली आहे। जे विद्यमान आमदार आहेत ते देखील उघडपणे नाराजी जी आहे ते उघड करताना आपल्याला पाहायला मिळतं। मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आणि त्याचबरोबर जालना जिल्हा आहे। या जालना आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामधून अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे आमदार आहेत, मात्र त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली। भाजप आपली कशी गळचेपी करते या संदर्भात त्यांनी जे वक्तव्य केले त्याची गंभीर दखल जी आहे शिवसेना नेत्यांनी घेतली आहे। अशा प्रकारचं कुठलीही वक्तव्य महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल अशी कुठलीही वक्तव्य करू नये अशा स्पष्ट सूचना ज्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारची वक्तव्य करून महायुतीची कुठेही बाधा पडेल किंवा महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कुठेही अडचण निर्माण होईल अशी कुठेही वक्तव्य करू नये असं सज्जर दम जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। ज्याप्रमाणे अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अब्दुल सत्तार हे आज मुंबईत दाखल होऊन शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार होते, मात्र या भेटीवरती देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे। एकतर अब्दुल सत्तार यांनी त्यांचं वक्तव्य जे आहे ते मागे घेण्यात यावं, महायुती म्हणून त्यांच्या जे कोणी उमेदवार होते त्यांना एकमुखाने पाठिंबा देणं हे अत्यंत महत्वाचं असं स्पष्टपणे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता एक प्रकारे नाराजीचं जे कोणी सत्र आहे ते घेऊन अब्दुल सत्तार मुंबईत दाखल झालेले आहेत। ते दाखल झाल्यानंतर आता पुढे नेमकं काय करणार, शिवसेना नेते भेट घेणार का, शिवसेनेचे नेते त्यांना भेट देणार का हे आता पाहावं लागणार आहे। आणि एकूणच पाहिलं पाहिजे की शिवसेनेच्या अंतर्गत नाराजी ही देखील शिवसेनेचे मुख्य नेते कसे शांत करतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं आहे उदय, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर एक मोठी बातमी आहे शेतकऱ्यांविषयीची। पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला। मंचर इथल्या नंदी चौकामध्ये विरोधकांनी आंदोलन केलं आणि पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको केला। या आंदोलनात आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके, खेडचे आमदार बाबाजी काळे, जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमी भाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारनं तातडीनं लक्ष द्यावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि आमदार रोहित पवार यांच्यासह प्रमुख आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतलं। त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। उन्हाळ्याच्या बाया काम करते शेतामध्ये, यांना परवडत ते नाही। यांना म्हणा बसा तुम्ही उन्हात, मग तुम्ही कांद्याला भाव देते नाही। सत्य ते सत्य ते सत्य ते त्यांना काय घेणं, त्यांना कुठं ऊन लागत आहे? शेतकरी मरायला लागला यांनी केव्हा शेतकरी यांना फक्त मोठेपणा पाहिजे, देऊच नका कोणी एवढं, कोणाला देऊ नका। मग यांना कसा मोठेपणा येतो बघू। हे सावलीत बसून मजा करण्याचं शेतकऱ्याला तळतळायला लावलं यांनी। काय केलं आम्हाला? लाईट नाही, पाणी नाही, तुम्हाला सांगते कोणीच नाही। काय करायचं आम्ही? मारायचं का? ऊन कसं लागायचं? एवढं उन्हात बायांनी कामं करायचं। 10 जून पर्यंत समजा एक 3 लाख टन नाही तर 5 लाख टन, कारण का नाशिक आणि या भागामध्ये दिवसाला 1 लाख नाही 1.5 लाख टन कांदा तिथे येतो। महाराष्ट्रात बघितलं तर 5 लाख टन कांदा दिवसाला तिथे येतो। टोटल 100 लाख टन तिथं कांदा इथं बनला जातो। आता 10 तारखेपर्यंत काय वाट बघायची का लोकांनी? स्वस्तात विकत बसायचं? अरे घ्या ना निर्णय आता तुम्ही। काय तुम्हाला कोण थांबवतं? डबल इंजिन सरकार आहे ना, मग तुमच्याकडे सरकार आहे वर पण खाली पण, निर्णय घेऊन टाका। 10 जून पर्यंत काय मुहूर्त बघता का माणसं मारायचा? बऱ्याच लोकांनी तिथं आत्महत्या केली, आता एक जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय। ही परिस्थिती योग्य नाही। निर्णय घेताना गरिबाचा, सामान्य लोकांचा निर्णय हा तडकाफडकी घेतला पाहिजे। जर समजा पुढच्या 10 दिवसामध्ये तुमच्यासाठी काही चांगली बातमी नाही एखादा चांगला निर्णय
जर सरकारकडनं त्या ठिकाणी घेतला नाही तर काय करायचं मग? काय करायचं? हात वर करून सांगा. नक्की का? यानंतर जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जेजुरी गडावर भंडारा खरेदी करण्यासाठी भाविकांवर दबाव टाकणाऱ्यांविरोधात आता कडक कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकारची सक्ती केल्यास तो खंडणीसारखा गंभीर गुन्हा मानला जाऊ शकतो, असा इशारा जेजुरी पोलिसांनी दिलाय. काही व्यापारी भाविकांना विशिष्ट दुकानामधूनच भंडारा खरेदी करण्यासाठी आग्रह किंवा दबाव टाकत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. त्यामुळे अनेक भाविकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जे आपण भाविक वर्ग आपल्याकडे येतोय, भाविक वर्गांना आपण कोणी सक्ती करू शकत नाही की तुम्ही भंडारा आमच्याकडनंच घ्या. अशी सक्ती करणं म्हणजे खंडणी माहिती आहे. तर आपण त्याला कोणाला सक्ती करू नका. ज्याला जिथून भंडारा घ्यायचा तिथून भंडारा घेऊ द्या.